नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोने आता सप्तदशा पाठी. अध्याय कैसेने ओठी. तो संबंध सांगू दिठी दिसे तैसा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय अर्थात 18वा अध्याय या अध्यायाचा असणारा चिंतनाचा विचार. तो विचार मंगलाचरणाच्या समाप्तीनंतर ज्ञानोबाराय या अध्यायाला कळस का म्हणतात याच्या कारणाचाही काल आपण विचार कालपर्यंत केलेला आहे. लोकव्यवहारामध्ये कळसाचं दर्शन झालं, संपूर्ण देवतेचं भेटी आपल्या हस्तगत झाली असा एक नियम आहे. किंवा एखाद्या मंदिराचं बांधकाम करत असताना सर्वात शेवटी त्या मंदिराला कळस अर्पण करावा लागतो. तसं श्री वेदव्यासांनी या भगवद्गीतेची रचना करत असताना सर्वात शेवटी 18व्या अध्यायाची निर्मिती केली. मी कळस याची कारणे 18वा अध्याय म्हणे वाईला बादरायणे गीता प्रासादा. याच कारणामुळे मी 18व्या अध्यायाला कलश असं म्हणतो असं भगवंतांनी स्पष्टीकरण ज्ञानोबारांनी देखील ते स्पष्टीकरण केलं आहे. आणि मग एखाद्या मंदिराचा जर कलश प्रतिपादन करायचं असेल तर त्या कळस ठेवण्याचा ओटा, त्याच्याही अगोदर असणारा मंदिराचा जो गळमण्याचा आकार आणि त्या गळमण्याच्या आकाराच्याही अगोदर असणारं शिखर हे सगळं सांगावं लागतं. व्यास महर्षींनी या मंदिराची रचना केली, कोणत्या जागेत केली, कशापासून केली, काय कौशल्य वापरलं. भगवान ज्ञानोबारा म्हणतात व्यास सहजे सूत्री बळी. अतिशय सामर्थ्य संपन्न असणारे, बुद्धीच्या बाबतीमध्ये ज्यांच्या बुद्धीला प्रांत किंवा मर्यादा सांगता येत नाही, श्री व्यासे अप्रांत मती असं ज्ञानोबाराय व्यासांच्या करता एक शब्द वापरतात. किंवा आपण दररोज स्तवन करतो त्यामध्ये नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. ज्यांची बुद्धी गणरायाला सुद्धा स्तंभित करू शकते, काय व्यासांची बुद्धिमत्ता असेल. आणि अशा व्यासांनी वेद हा एक प्रकारचा रत्नपर्वत, त्या रत्नपर्वतावर असणारी उपनिषदाच्या अर्थाची माळरान जमीन आणि त्या जमिनीचं खाणकाम सुरू केलं. अर्थात उपनिषदाच्या अर्थाचा आपल्या मनामध्ये चिंतनाचा विचार केला. त्यामध्ये धर्म अर्थ काम या पुरुषार्थाला प्रतिपादन करणारे बरेच वाक्य आले. व्यासांनी ते बाजूला काढले आणि त्यातून महाभारत नावाच्या ग्रंथाची एक तटबंदी तयार केली. अतिशय गहन विचार करता करता एक आत्मज्ञानाची शिला त्यांना प्राप्त झाली. पण त्यावरही काहीतरी धुलिकण साठलेले असतील. व्यासांनी ते दूर केले. आत्मज्ञान वृक्ष पद्धतीनं न सांगता ते संवादात्मक शैलीतून प्रगट करावं याकरता व्यासांनी 2 अशा प्रकारचे पात्र निवडले. घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी या दोघांच्या संवादातून ते तत्त्वज्ञान प्रतिपादन केलं. अशी या मंदिराची उभारणी करता करता 15 अध्यायापर्यंत हे शिखर येऊन पोहोचलं. पण व्यासांनी त्यामध्ये मात्र एक धागा फार गोड ठेवला. यातून परमार्थाचं स्पष्टीकरण होईल असं निवृत्ती सूत्र त्यामध्ये सोडलं. कायम ज्याप्रमाणे एखादा कुशल कारागीर घराची भिंत बांधत असताना प्रत्येक थर झाला की त्याला ओळंबा लावून पाहतोच, नाहीतर मग पहिला थर वेगळा आणि शेवटच्या थरापर्यंत ते वरचा असणारा जो भाग आणि भिंतीचा भाग एकत्र येतच नाही. असं तिरकस म्हणजे बांधतानाच असं वाटतं भिंत आपल्या अंगावर पडते की काय, पण तसं नाही. व्यासांनी मात्र निवृत्ती सूत्र सोडवणी या सर्व शास्त्राच्या अर्थाची त्यामध्ये पुरणी घातली आणि मग या मंदिराची उभारणी केली. कुठपर्यंत? जोपर्यंत या गीता नावाच्या मंदिराची मोक्षापर्यंतची मर्यादा स्पष्ट दिसणार नाही तोपर्यंत आओ साधिला मांडणीया
मोक्षरेखेचा यानंतर 16वा अध्याय गळमण्याच्या स्थानी प्रगट झाला. त्याच्याही वरती असणारा 17वा अध्याय तो त्या कळसाला बसण्याकरता ओट्याच्या भागामध्ये आला. आणि मग 18वा अध्याय तो आपोआपच त्याला कलशाचा मान प्राप्त झाला. जेव्हा एखादं काम पूर्ण होतं ते झाकता येत नाही. काही करा ते झाकता येत नाही. झालं या कामा नाही चोरी ते कळसे होई ओझरी तेवी अष्टादशवीवरी साध्यंत गीता. एखादं काम पूर्ण झालं तर ते कलशाच्या दर्शनातून पूर्ण होणारच आहे किंवा ते झाकता येत नाही. त्याप्रमाणे संपूर्ण गीता प्रगट झाली. हा 18वा अध्याय स्वतःच्या स्पष्टीकरणातून दाखवतो आहे. हे सगळं व्यासांनी केलं, पण कुणाकरता हो? व्यासांचा हा उपकार आहे बघा जगावर. स्वतः मुक्त असणारे महात्मे जगताचा विक्षेप स्वीकारून अनेक प्रकारचं कर्म करत राहतात. व्यासांची असणारी ग्रंथ निर्मिती जगाकरता आहे. संतांची असणारी उपासना पद्धती जगाकरता आहे. आणि संतांना प्राप्त झालेला बोध ते सुद्धा विद्या ज्ञानाय दानाय रक्षणायच त्यातलं एक कार्य इथं आहे बघा. या गीतेचं स्पष्टीकरण त्यांनी केलं. ज्ञानोबर त्यातली एक अक्षर फार गोड वापरतात. ऐसा व्यासे विंदानिये गीता प्रासादो सोडवनिये किंवा जोडनिये आणोनी राखिले म्हणजे रक्षण केले. व्यास सहजे सूत्री बळी. व्यासांचं बळ पण प्राणीमात्रांच्या रक्षणासाठी. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परिशाम परिपीडनाय खलपुरुषाचं. ज्ञानी पुरुषाचं ज्ञानाय दानाय च रक्षणाय त्या प्रकारातला हा राखिले प्राणी नाना परी. नाना प्रकारच्या प्राण्यांचं का रक्षण केलं? भाव असा आहे, वेदामध्ये रक्षण आहे पण तिघांचं आणि सर्वांचं रक्षण आपल्याला करायचं आहे. याकरता व्यासांनी त्याच वेदातलं उपनिषदातलं विचार करून मंथन करून ज्ञानोबाने कोई पहिल्या अध्यामध्ये अशी गोड वापरली बघा. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धी निवडिले नवनिधी निरवधी नवनीत हे. मग ज्ञानाग्नी संपर्के कळसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षी जे विरक्ती. मला ह्या ऐकल्या की वैकुंठवासी गुरुवरेशी विठ्ठल बाबा घुले यांची आठवण झाली. ते व्यासांची बुद्धी बरं. शब्द ब्रह्माब्दी म्हणजे वेद हा सागर आहे, हा वेदार्थ सागरू. त्याचं मंथन केलं. मंथन करायला सामान्य व्यक्ती नाही लागत. मथी येला व्यास बुद्धी आणि मग त्यातून सार असणारं लोणी बाहेर पडलं. ते झालं महाभारत. त्यातला भीष्म पर्व आणि त्याला पुन्हा ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके. मग त्यातला असार भाग निघून गेला. लोणी जरी प्राप्त झालं ना त्यामध्ये आंबूसपणा असतो. आणि म्हणून बघा जे चांगल्या प्रकारचं नैसर्गिक शुद्ध तूप असतं त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा लागतो. लागला नाही की समजून घ्यावं हे कंपनीतूनच आलेलं आहे. हां, नैसर्गिक जे असेल त्याच्यामध्ये थोडा का होईना आंबूसपणा लागतो. आणि जर आपण ते लोणी कढवलं, त्याला लोणकढी तूप असं म्हणतात, ते जर कढवलं आणि वरचं असणारं तूप जर आपण बाजूला काढून भरून ठेवलं तर त्या पातेल्यामध्ये थोडे थोडे असे आंबटकण खाली राहतात आणि ते फार चविष्ट लागतात. तसं मथ येला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे पद आले परिपाके आमोदासी. आणि त्याचा एक सुगंध दरवळतो. आता हे जे तूप आहे किंवा हे खरंच शुद्ध ज्ञान आहे याची अपेक्षा कोण करतं? तूप सगळेजण विकत नाही घेत. वैकुंठवासी गुरुवर घुले बाबा सांगायचे, मग असं जर तूप प्रगट झालं तर जे अपेक्षी जे विरक्त त्याला म्हणतात ज्याला कोणतीच अपेक्षा नाही. पण भगवद्गीता अशी आहे की जे अपेक्षी जे विरक्ती. सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमी जे जेथ जे आकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म परवी संगती सांगी जेल. तिथं बाबा असं म्हणायचे, बुवा आपल्या ग्रंथाचा विचार कोण करतंय, सेवन कोण करतंय याच्यावरून त्या ग्रंथाची योग्यता कळत असते. जे अपेक्षी जे विरक्ती किंवा सनकादिकी सेवी जे आदरीशी
हा भगवद्गीतेचा अधिकार आहे बरं, महात्म्य आहे की जे सनकादिक या संसार वृक्षामध्ये कशातच अडकले नाही, कशात नाही. अनेकही शाखा उपरता जी या सनकादिक नामे विख्याता ती या फळी मुळी ना डळता भरली या ब्रह्मी. ज्या संसार सागरात नाही अज्ञाना वाचून मूळ त्याच्यातही सापडले नाही. आणि प्रातिभासिक असणारं जे सुखदुःखाचं फळ आहे, संसाराला तसं फळच नाही, पण मानलं तर सुखदुःखी फळावे, त्या फळातही ते सापडले नाही. मग कसे आहे? पूर्ण ब्रह्माने भरलेले आहे. पण त्या सनकादिकांनी आदरपूर्वक याचं सेवन करावं म्हणून आपला असणारा ग्रंथ वाचतंय कोण यावरून त्या ग्रंथाची योग्यता कळत असते. आपलं कीर्तन ठेवतो कोण, ऐकतो कोण यावरून नियमच असा या सनकादिकी सेविजे आदरेसे. हो, ग्राहक कोण आहे यावरून त्या पदार्थाची किंमत कळत असते. हे व्यासांचा उपकार आहे. आणि मग अशा मंदिराची उभारणी केल्यानंतर आणून राखिले प्राणी नाना परी, अनेक प्रकारच्या त्या प्राण्यांचं रक्षण केलं. आता हे गीता मंदिर तयार झालं. ज्ञानोबा म्हणतात काही जण भगवद्गीतेचं पारायण करतात, ते या मंदिराच्या बाहेरची प्रदक्षिणा आहे. काही जण गीतेचं प्रवचन ऐकतात, श्रवण करतात, त्या या मंदिराच्या छत्रछायेखाली बसणं आहे. आणि काही मात्र श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंची शरणागती शिष्य करतात आणि या सगळ्या गीतेच्या अर्थाचं, या शब्दामध्ये असणारा जो शब्दार्थ, त्या शब्दार्थाच्या पाठीमागे असणारा भावार्थ, त्यामध्ये भाग त्याग लक्षणेच्या द्वारे सार असाराचं ग्रहण करायचं आणि यातला अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात काही जण प्रवेश करतात. हे क्रमाक्रमाने मानावंच लागेल बरं. प्रसाद जरी सगळ्यांना सारखा मिळत असेल मंदिरामध्ये, प्रसादात भेद नाही हे जरी खरं असेल, पण तरीसुद्धा प्रदक्षिणा करणाऱ्यापेक्षा सावलीत बसणारा जवळ आहे, सावलीत बसणाऱ्यापेक्षा गाभाऱ्यात बसणारा जवळच आहे की नाही. म्हणून एक ती अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा घेऊन रिगती गाभार अर्थ ज्ञानाच्या. ज्याला गीतेच्या अर्थाचं ज्ञान प्राप्त झालं तो या आत्मज्ञानाने भेटती आत्मया उरावरी श्रीहरी. परमात्म्याला अगदी या हृदयातून त्या हृदयामध्ये हृदयाहृदय एक झाले. ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैतन मुडिता केले आपणा ऐसे अर्जुना. अशा प्रकारे त्या आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतात. परंतु मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आधी. मोक्षामध्ये किंवा मोक्षाचा प्रसाद या बाबतीमध्ये सरी म्हणजे समानता सगळ्यांना आहे. भाव असा आहे, पारायण करा, मोक्ष ठेवलेलाच आहे. गीतेचं श्रवण करा, मोक्ष ठेवलेलाच आहे. गीतेच्या अर्थाचं चिंतन करा, मोक्ष ठेवलेलाच आहे. परंतु अधिकाराचा जर आपण विचार केला तर ज्या अर्थी एक फल आहे आणि एका फलाकरता 3 साधन असेल तर त्यामध्ये अधिकार भेद मानावासा लागतो. नाहीतर मग एकच फल असेल आणि जर एकच साधन असेल तर अधिकारामध्ये प्रकारच होणार नाही. ज्या अर्थी श्रवण, त्याच्यानंतर पुन्हा अर्थचिंतन, त्याच्याही अगोदर अनुष्ठान वाया कोणतंच जात नाही. पण क्रमाक्रमाने आपल्या जीवनात हा अनुभव येतो बघा. आपण जेव्हा ग्रंथाची पारायण करतो, त्या पारायण करणाऱ्यापेक्षा जे माणसं श्रवण करतात ते जास्त समाधानी दिसतात. आणि श्रवणापेक्षासुद्धा ज्यांची अंतःकरणाची वृत्ती शब्दाच्या असणाऱ्या बाहेरच्या कवचाला सांडते आणि शब्दात असणाऱ्या अर्थाशी अर्थरूपतेला प्राप्त होते, ज्याची वृत्ती या अर्थाला ग्रहण करते, तदाकार होते, त्याला सर्वात जास्त समाधान आहे. हे क्रमाक्रमाने आपल्याला या अनुभवाला येतं. म्हणून मोक्ष ठरलेला आहे, पण मग काहीला जीवनमुक्ती मिळेल आणि काहीचा विदेह मोक्ष ठरलेला आहे. हा समर्थ घेता आहे, दाता आहे. त्यामुळे एखादा खालच्या मजल्यावर किंवा वरच्या मजल्यावर विराजमान झाला तर पदार्थ जरी सगळ्यांना सारखे मिळतात तसा मोक्ष सर्वांना सारखाच आहे. पण जर साधनेमध्ये फरक असेल तर त्याच्यामध्ये, आणि हा आपला अनुभवच आहे ना, प्राप्ती वेळे की गा, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वेळ प्राप्त होतच आहे. ऐसा गीता वैष्णव प्रासाद 18वा अध्याय कळस विशद म्या म्हणितला हा भेद जाणून या. मराठी भाषेवर काही ठिकाणी मी शब्द आहेत
तर काही ठिकाणी म्या सांगितलं आहे. त्याच्यामध्ये काय वेगळं आहे? आपल्या मातृभाषेचा आपल्याला गर्व असलाच पाहिजे. त्यामध्ये काही संकोच बाळगण्याचं काहीच कारण नाही. बऱ्याचदा त्या त्या भाषेतला भाव त्या शब्दातच प्रगट होतो, एरवी प्रगट होत नाही. म्हणून ओघात जर आपल्या एखाद्या कीर्तनात वाक्य आलंच गावाकडचं, काही घाबराच काम नाही. ऐसा गीता वैष्णव प्रासाद हे भगवान विष्णूचं मंदिर आहे आणि त्यावर 18वा अध्याय स्पष्ट दिसणारा कळस आहे. हा सगळा भेद विचार जाणून मी 18वा अध्यायाला कळस असं म्हटलो. 49वी जी ओवी ना, या ओवीचं स्पष्टीकरण कुठे माहिती आहे का? 33व्या ओवीमध्ये. मी कळस याची कारणे 18वा अध्याय म्हणे. इथपासून प्रारंभ झाला होता या विषयाला, किंवा त्याच्याही अगोदर 30 क्रमांकाची ओवी आहे, जी गीता रत्न प्रासादाचा कळस अर्थचिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाडा उजो. इथपासून ज्या विषयाला प्रारंभ केला सांगायला तो इथपर्यंत, याला व्याख्यानाचं रूप असं म्हणतात. पदच्छेद, पदार्थोक्ती, विग्रहो, वाक्ययोजना, आक्षेपस्य समाधानम, व्याख्यानम पंचलक्षणम. 18वा अध्याय जर कळस असेल तर मग त्या पदाच्या पाठीमागचं वचन काय आहे, पदच्छेद, त्याचा विग्रह करा. सगळीकडेच हे करावं लागतं असं काही नाही. वाक्ययोजना अन्वय करा आणि त्या विषयावर काही आक्षेप घेऊन समाधान करा. हे व्याख्यानाचे 5 प्रकारचे लक्षण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात प्रतिज्ञा वाक्ये की मी 18वा अध्यायाला कळस असं म्हटलो, पण विनाकारण म्हटलो नाही. त्याचा संपूर्ण विस्तार केलेला आहे. म्हणजे ज्ञानोबाराय एखाद्या शब्दाला निर्माणही करतात, त्या असणाऱ्या सूत्रावर स्वतः भाष्यही करतात आणि भाष्य झाल्यानंतर काही उणीव राहिली तर वार्तिकही करतात. म्हणजे सूत्रकार, भाष्यकार आणि वार्तिककार सगळे ज्ञानोबाराय एकटेच आहेत, स्वतः एकटेच आहेत ते. मी कळस का म्हटलं? विनाकारण नाही. म्हणून जर आपण इतर सगळ्या महापुरुषांच्या भगवद्गीतेवरचं टीका ग्रंथ जे आहेत त्यांचा जर आपण विचार घेतला तर बहुधा कलश अध्याय कोणी म्हटलं असेल का नसेल हे आपल्या काही वाचनात नाही. पण ज्ञानोबाराय मात्र ज्या अर्थी 18व्या अध्यायाला कळस म्हणतात, तर त्या मंदिराची रचना बाकी कोणी केली असेल नसेल, जशी ज्ञानोबाराने केली तशी कोणाला जमणारही नाही. व्यासांच्या हातून या मंदिराची उभारणी झाली आणि ते ज्ञानोबाराय स्पष्टीकरण करतात. ज्या अर्थी ज्ञानोबाराय या मंदिराची रचना सांगतात, म्हणून तर ज्ञानदेवे रचेला पाया. ज्याला दुसऱ्यांचं मंदिर सांगता येतं त्याला आपल्याही संप्रदायाचं मंदिर उभारणी करता येतं. हे बाकी कोणालाही जमणार नाही. उदाहरण सांगतो, ज्याला पाठामध्ये पाकशास्त्राचे काही उदाहरणं देता येतात त्याला स्वयंपाक करता येत असतो. असं तो आयसा गीता वैष्णव प्रासाद 18वा अध्याय कळस विशद. म्या म्हणे त्याला हा भेद जाणून या, हा भेद जाणून या, मी ते असं म्हटलो आहे. इथपर्यंत आपण स्पष्टीकरण पाहिलं. आता म्हणजे नवीन विषयाला प्रारंभ आहे. या 18व्या अध्यायाची रचना झाली कशी ते ज्ञानोबाराय सांगतात पुढे. याला जन्यजनक भावाचा संबंध असं म्हणतात. आता हा जो विषय आहे ना, हा 50व्या ओवीपासून तर 75 ओवीपर्यंत एकच विषय चालणार आहे. म्हणजे जवळपास हा 25 ओव्यांचा एक स्वतंत्र प्रबंध आहे. आता की आता सप्तदशा पाठी अध्याय कैसेने उठी आणि पुढे एवं जन्यजनक भावे अध्याय अध्यायाते प्रसवे, इथपर्यंत हा सगळा भाव येतो आहे. म्हणून आता सगळ्यात मोठा प्रबंध हा आहे 25 ओव्यांचा स्वतंत्र प्रबंध. सप्तदशा पाठी म्हणजे नंतर 17व्या अध्यायाच्या नंतर अध्याय कैसेने उठी. कोणता? 18वा अध्याय कसा बरं निर्माण झाला तर तो संबंध सांगू. म्हणजे 17व्याचा आणि 18व्यांचा या 2 अध्यायाचा काय संबंध आहे तो आम्ही सांगू. पण कसा? संतांचं कार्य हे आहे, दिठी दिसे तैसा सांगू. तुमच्या डोळ्याला दिसेल, दृग्गोचर किंवा स्पष्ट प्राप्त होईल असा सांगू. तुम्हाला भ्रमात नाही ठेवणार. हा फार खोल आहे, चला पुढे असं नाही म्हणणार. संबंध सांगू, देठी दिसे तैसा, तुमच्या नजरेला तो स्पष्ट प्राप्त होईल असं सांगणार. हे संतांच्या हातवटी आहे की नाही? सुलभ करून सांगायचं हे संतांचं आहे.
आणि सुलभ असेल तर अतिशय क्लिष्ट करून सांगायचं हे विद्वानाची हातवटी आहे. अतिशय म्हणजे ते वजन टाकणारच की आपला किती अभ्यास आहे. ते समोरच्या व्यक्तीला असं नाही म्हणणार बिचारे भाविक आहे, हे शेतातून काम करून आले, यांना सोपं सांगावं. नाही, तिथं त्यांना अतिशय जटिल प्रकारच्या फार म्हणजे कोणते उपसर्ग लागले, त्या उपसर्गाचा काय अर्थ आहे, तो धातू कोणत्या पदातला आहे, काही कळत नाही लोकांना ते, पण ते सांगतात ते असं. तर आपला विषय नाही. तो संबंध सांगो दिठी दिसे तैसा. आता गीतेचे 18 अध्याय आहे. 18व्या अध्याय, सगळ्या अध्यायामध्ये जर परस्परात संबंध असेल तर संबंध हा कधी पण एक विषयामध्येच निर्माण होत असतो. नियमच असा आहे, एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. जेव्हा अनेक माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांची आवड एक असावी लागते. आणि जोपर्यंत आवड किंवा विषय एक असत नाही तोपर्यंत कोणाचाही संबंध जुळत नाही. अगदी एक घरापासून आहे बरं, हे घरापासून आहे. म्हणजे पती पत्नी जरी असेल तर त्यांची आवड एक असावी की पंढरीच्या वारीलाच जायचं आहे, तरच वारी घडते, एरवी वारी घडत नाही. कारण त्यांच्यामध्ये आवडीचा विषय एक असेल, 2 असो नाहीतर 2000 लोक असो किंवा दिंडीतले 450 लोक जरी असेल तर त्यांचा विषय एक पाहिजे, भजन. हा नाही तर ते व्यवस्थित चालत आहे तसं. मग 18 जर अध्याय असतील तर संख्या 18 प्रकारची आहे. यांचा संबंध प्रतिपादन करायचा असेल तर यांचा विषय एक असला पाहिजे. दिसायला 18 आहे पण असायला मात्र विषय एक आहे. हे सांगण्याकरता ज्ञानोबा अनेक उदाहरणाची योजना करतात. फक्त सूत्र ध्यानात ठेवा की संख्या अनेक प्रकारची आहे, विषय मात्र एक आहे. आणि ते कशी उदाहरणाची योजना आहे बघा. आता का गंगा यमुना उदक, संबंध कुठे माहिती आहे का सगळ्या ओव्यांचा, पुढे येतोच आहे तो 58 क्रमांकाची ओवी. 58 क्रमांकाची दिंडी नाही, ओवी, तिथं येतो विषय. का गंगा यमुना उदक ओघ बगे वेगळीक, दावी होणे एक पाणी पणे. गंगा आणि यमुना उदक आहे. गंगेचं पाणी हिमालय पर्वतातून येतं, अतिशय स्वच्छ आहे. आणि यमुना मैयाच्या पाण्याचा वर्ण थोडा कृष्ण वर्ण आहे. पाणी जरी आपण वेगवेगळं पाहिलं दिसताना, पण जर हातात घेतलं नंतर तर दोन्ही पाणी समान आहे. गंगा यमुना उदक, उदक म्हणजे जल. ओघ बगे वेगळीक दावी, ओघ म्हणजे प्रवाह आणि प्रवाहाला प्राप्त झाल्यानंतर बगे म्हणजे संबंध. प्रवाहाच्या संबंधाने काय करतं, वेगळीक वेगवेगळी आहे असं दाखवितं. पण जलत्व या भूमिकेतून विचार केला तर पाणीपणे एक, पाणीपणाने एक असताना देखील प्रवाहात आल्यामुळे 2 दिसतात. प्रवाह आहे म्हणून 2 आणि पाणी आहे म्हणून 1. तसं 18 संख्या म्हणून 18 अध्याय, पण विषय एक म्हणून एक आहे, संबंध आहे. दुसरं उदाहरण, न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर, हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. उदाहरण दिलं दुसरं पुराणातलं. दोन्ही आकार न मोडता, आपल्या आकाराची, शरीराची कोणत्याही प्रकारची रचना न बदलता एक शरीर घडले. 2 शरीर भिन्न आहे. एक आहे स्त्री शरीर, दुसरं आहे पुरुष शरीर. पण दोघांनी सुद्धा आपली असणारी रचना बदलली नाही. एका शरीरामध्ये हे प्रगट झाले. दिसायला 2 पण शरीराच्या रूपाने पाहिलं तर एक. अर्धनारी नटेश्वर रूपी दिशे. भगवान शंकराची जी काही मूर्ती आहे की नाही, किंवा अमृतानुभवामध्येच आलं आहे बघा, ऐसी ये निरुपाधिके जगाची जी जनके ती वंदिली म्या मुळके देवो देवी. त्याला शिवशक्ती समावेशन असं म्हणतात. भगवान शंकरजी आणि माता पार्वती यांच्या दोघांची एक आकृती तयार झाली. अर्धनारी नटेश्वर रूप असं म्हणतात. पण त्या दोघांनाही आपापले शरीर मोडलेले मात्र नाही, एक रूपाला प्राप्त. दिसायला 2 असायला मात्र एक आहे. किंवा तिसरं उदाहरण, नाना वाढली दिवसे कळाबिंबी पैसे, परिसिनाने लेवे जैसे चंद्री नाही. आणखीन 8 दिवसांनी पौर्णिमा येणार आहे. मग काय होतं, नाना नाही असं नाही तर अथवा
वाढली दिवसे, अमावस्या झाल्यानंतर प्रत्येक दिवस जसा जसा वाढतो तसं तसं चंद्राची एक एक कला वाढते. वाढली दिवसे कळा बिंबी पैसे, पैसे म्हणजे प्रसार पावते. पहिल्या दिवशी कला चंद्राची एक कला आहे, दुसऱ्या दिवशी दुसरी कला आहे. असं करता करता चंद्राच्या बिंबाच्या ठिकाणी त्या कळेंचा विस्तार होतो. आणि पौर्णिमेला जेव्हा आपण सगळा चंद्र पाहिला तर चंद्र एकच दिसतो. मग तिथं आपल्याला असं पाहता येत नाही की हा पहिल्या दिवशीचा थर आहे बरं, हा दुसऱ्या दिवशीचा प्रकार आहे, हा तिसऱ्या दिवशीचं वस्त्र आहे, असं पाहता येतं का? नाही. सिनाने लेवे, लेवे म्हणजे लेप आणि सिनाने म्हणजे वेगळे. चंद्राच्या ठिकाणी वेगवेगळे अशा प्रकारचे लेप दिले. हे मात्र आपल्याला सांगता येत नाही का? कळा जरी अनेक असेल कला तरी पण चंद्र मात्र एकच आहे. उदाहरण तसं दिलं आहे. तैसी, आता या 3 उदाहरणातून जे सांगायचं ते ज्ञानोबा भाव या चोवीमध्ये प्रकट करतात. तैसे सिनानी चारी पदे, श्लोक श्लोकावच्छेदे, अध्याय अध्याय भेदे गमे किर, परिप्रमेयाचे उजरी, आनान रूप न धरी, नाना रत्नमणी दोरी, एकची जैसी. तैसी त्याप्रमाणे, सिनानी, सिनानी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची किंवा आकाराची, चारी पदे, प्रत्येक श्लोकामध्ये 4-4 पद आहे. अनुष्टुप छंदातला जर आपण एखादा श्लोक घेतला तर त्यामध्ये 32 अक्षर असतात आणि 32 अक्षराचे जर आपण 4 विभाग केले तर 8-8 अक्षरांचं एक एक पद तयार होतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे 1, समवेतायुत्सवः 2, मामकः पांडवाश्चैव 3, किम कुर्वत संजय. सिनानी चारी पदे, या पदांचा विचार केला तर प्रत्येक असणाऱ्या श्लोकामध्ये 4-4 पद म्हणजे 4-4 चरण तयार झाले. 8 अक्षराचं एक पद किंवा एक चरण आणि 4 त्याचा गुणाकार केला तर 32 अक्षराचा एक श्लोक तयार झाला. सिनानी चारी पदे, हे 4 पद वेगवेगळे आहे बरं का, चरण वेगळे आहे. बरे कुठं जमतं आहे? श्लोक श्लोकावच्छेदे, जसे एका श्लोकामध्ये 4 चरण आहेत म्हणून चरणाचरणांनी एका श्लोकामध्ये 4 विभाग झाले. बरं फक्त श्लोकातच 4 विभाग झाले असं नाही, प्रत्येक अध्यायामध्ये अनेक श्लोक आले म्हणून श्लोक श्लोकावच्छेदे. प्रत्येक असणारा श्लोक दुसऱ्या श्लोकापेक्षा वेगळा आहे. बरं फक्त श्लोकच वेगळे असं नाही, अध्याय अध्याय भेदे गमे किर, एक अध्याय दुसऱ्या अध्यायापेक्षा किर भेदे गमे, निश्चित त्याच्यामध्ये भेद आहे असं वाटतं की नाही. म्हणजे 3 विषय सांगितले बरं. अध्याय अध्यायाचा भेद आहे, एका अध्यायातील श्लोकाचा भेद आहे आणि एका एका श्लोकामध्ये पदापदाचा भेद आहे. म्हणजे पद वेगळे, श्लोक वेगळे, अध्याय वेगळे. मग तत्त्वज्ञान वेगळं असेल? अजिबात नाही. त्यातलं तत्त्वज्ञान मात्र एक आहे. परिमेयाची उजरी, आनान रूप न धरी, नाना रत्नमणी दोरी, एकची जैसी. परिप्रमेय दुसरा एक पाठ आहे बघा, ते प्रेम. दोन्ही पाठ घेता येतात. ते सोन्याचे मणी आपण नंतर अर्पण करू कोणाला तरी. प्रमेयाची उजरी पुढे येणार आहे, ते उदाहरण पुढंच आहे. इथं प्रेम आणि प्रमेय असे 2 पाठ येतात. प्रमेय म्हणजेच सिद्धांत आणि प्रेम त्या श्लोकात आणि अध्यायात परस्परात प्रेम आहे. म्हणे का बरं? एका परमात्म्याच्या मुखारविंदातून प्रकट झाले की नाही. म्हणून एक जर जनक असेल तर त्यांचं परस्परावर प्रेम असावं. ते ज्ञानोबाऱ्यांचं गुरुभक्तावर कसं प्रेम असावं यासाठी गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे. आलाय की नाही पाठ? गुरूंचा सेवा करणारा जर असेल तर तो सहोदर म्हणजे एका आईच्या उदरातून जन्माला आले आहे असं तो एकमेकावर गुरुभक्त प्रेम करतात. तसे श्लोक म्हणतात आम्ही एका परमात्म्याच्या मुखारविंदातून प्रकट झालो आहे की नाही. म्हणून प्रेमाची उजरी हा पाठ घेतला तरी चालतोय बरं. त्या प्रत्येकामध्ये प्रेम आहे. आनान रूप न धरी, उजरी म्हणजे उत्कर्ष. दुसरा पाठ जर घेतला प्रमेय म्हणजे सिद्धांत. प्रत्येक असणाऱ्या श्लोकातला विषय जो आहे, ग्रंथाचा विषय, त्या विषयाचा जर आपण उत्कर्ष पाहिला तर त्यामध्ये मात्र आन
वेगवेगळं रूप आहे असं मात्र धारण केल्या जात नाही. भाव असा, जरी 4 पद असेल, श्लोक भिन्न असेल, अध्याय भिन्न असेल, तर एक विषय तो सकळांचा हरी. हा ते पण येईल. दोही ओठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. आणि आता तुम्ही जे प्रमाण दिलं ते इथं येत आहे, नाना रत्नमणी दोरी. म्हणजे त्या आजी आता आपल्याही पुढे गेल्या होत्या म्हणून म्हणलं पुढं घेऊ. सोन्याचे मणी होते ना, पण ते आता पुढं घ्यायचे होते मणी. हां, ते माग राहिलं मग सोनं राहतं ना पाठी माग. असं ते ताटातलं संपल्याशिवाय वाढता येत नाही ना, म्हणून आता घेतो ती ओवी. परिप्रमेयाची गुजरी आनान रूप न धरी. प्रमेय मात्र एक आहे, सिद्धांत एक आहे बरं, प्रमाण श्लोक आहे. म्हणून आपल्याकडे ते प्रमाण मानतात की नाही, त्या प्रमाणामध्ये 6 प्रमाण मानले बघा. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती, उपमान आणि अनुपलब्धी. या 6 प्रमाणामध्ये सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. आणि मग प्रबल प्रमाणाने जे प्रतिपादन केलं त्याला कोणी बाधित नाही करू शकत. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्याही पेक्षा प्रबल प्रमाण येत नाही तोपर्यंत. आणि प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणम प्रबलम विना न नश्यते न वेदांतात प्रबलम मानमीक्षते. प्रमाणापासून निर्माण झालेला प्रमेय जोपर्यंत त्याच्यापेक्षा प्रबल प्रमाण येत नाही तोपर्यंत त्या सिद्धांताला कोणी बाधित नाही करत. आणि सगळ्यात प्रबल प्रमाण आहे वेदांताचं. आणि मग वेदाचं प्रमाण प्रबल असेल तर वेद निर्मिता असणारा परमात्मा, त्याच्या मुखारविंदातून येणारे शब्द ते किती प्रबल असतील. म्हणून प्रमेयाची उजरी आनान रूप न धरी. प्रमाण ज्याचं प्रतिपादन करतात त्याला म्हणतात प्रमेय. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळं रूप नाही. कसं? ज्याप्रमाणे आता ते ओवी सांगितले ना, आजीने अगोदर सांगितले, सोनियाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभायाभ्यंतरी. तिथला आपला एकच भाव घ्यावा लागेल की एकाच सोन्याचे मणी आहे म्हणून वेगवेगळे नाही. त्यातला धागा एकच आहे, सोनमणीसुद्धा एकच आहे. इथे दुसरं उदाहरण ज्ञानोबाला देतात, सोन्यापेक्षा रत्नाची किंमत जास्त असते. हे उदाहरण आता जवळचं आहे आणखी ना. नाना रत्नमणी दोरी एकची जैसी. ज्ञानोबा श्रीमंत आहेत ना, आणि मग श्रीमंत व्यक्तीची श्रीमंती ही त्याच्या शब्दातून देखील प्रकट होत असते. मानस जाणीजे बोले. मनुष्याच्या शब्दावरून त्याचं अंतकरण कळत असतं. आता उदाहरण कसं दिलं आहे बघा पाठीमागे. एक तर पहिलं उदाहरण कळस अर्थ चिंतामणीचा, चिंतामणीचा कळस लावला. बरं, मंदिर जिथं उभं राहायचं त्या पर्वताला निगमरत्नाचळी. म्हणजे श्रीमंती कशी प्रकट झाली आहे. आता इथे पण तेच उदाहरण देतात. ज्याप्रमाणे नाना रत्नमणी, नाना प्रकारचे रत्न असावे. त्या रत्नात प्रकार आहे बरं. कोणतंही रत्न कोणाच्याही हातामध्ये चालत नाही. ज्ञानोबा म्हणतात एखाद्या दाम्पत्याला जर म्हातारपणामध्ये पुत्र प्राप्त झाला तर त्यालाही रत्नच म्हणतात. म्हातारपणी झाले, रत्नही कवी पाहिले, पण ते रत्न कुठेही चमकतं, ते नाही घ्यायचं. इथलं रत्न वेगळं आहे. ज्याप्रमाणे नाना प्रकारचे रत्न आणि दोरी एकची जैसी. त्यातला धागा मात्र एक आहे. रत्न असू द्या अनेक प्रकारचे, पण ज्याप्रमाणे त्यातला धागा एक आहे ना. किंवा दुसरं उदाहरण देतात तसं अध्याय वेगळा आहे, श्लोक वेगळे आहे, त्यातले चरण वेगळे आहे, पण त्यातला धागा एक आहे. कोणता? परब्रह्म प्रतिपादन करणं हा त्यातला एकच धागा आहे. मोतिये मिळवणी बहुवे एकावळीचा पाडा आहे, परिशोभे रूप होय एकची तेथ. दृष्टांताची कक्षा बदलली बरं. आता थोडासा दृष्टांताचा भाव बदललेला आहे. अनेक मोती येतात पण ते मात्र एका विषयाला कसं स्पष्ट करतात याकरता हे उदाहरण. मोती मिळवणे बहुवे. अनेक प्रकारचे आपण मोती गोळा केले. आता हे मोती समुद्राच्या तळाशी गेल्याशिवाय मिळत नाही, आणि त्याकरता ते शिंपल्याच्या मुखारविंदातून प्रगट व्हावे लागतात. कालच आपण उदाहरण पाहिलं, स्वाती नक्षत्रातलं जल असेल आणि ते ज्या शिंपल्यामध्ये पाण्याचा थेंब पडला की पाण्यापासून मोती तयार होतो. किती कौतुक आहे निसर्गाचं. द्यायचं आहे पाणी आणि घ्यायचं आहे मोती. विशेष आहे की नाही. निसर्गाची किमया आहे बघा. द्यायचा आहे पाण्याचा थेंब, मिळवायचा आहे मोती.
शिंपला असेल तर मोती, सर्प असेल तर द्यायचं पाणी घ्यायचं विष. स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख, निसर्गाची किमया आहे. असे अनेक मोती आपण तयार केले आणि त्याचा एक प्रकारचा अलंकार पुष्पमाळा म्हणा किंवा कोणती तरी माला तयार केली. आता लोक पण आपल्याला मोत्याची माळ देतात, पण ते मोती नंतर आपण फोडून पाहिले ना तर वरून फक्त लेप असतो, आतमधून ते प्लास्टिकचेच असतात, पण ते चमकतात एका दिवसापुरते. आपल्याला वाटतं आपण लय मोठे बाबा झालो. काही नाही. मोती मिळवणी बहुवे, बहुवे मोती मिळवणी, पुष्कळ मोती गोळा करून एका ओळीचा पाडा आहे. एका ओळी म्हणजेच काय, एक असणारा पदराचा हार, त्याला एका ओळी म्हणतात. कधी कधी ज्याप्रमाणे 2-3 पदर असतात की नाही, त्याला त्रिपदरी हार म्हणतात किंवा त्याला आपण त्रिवेणी म्हणतो. पण एका ओळी म्हणजे एकच पदरी असणारा हार. आणि एक पदर आहे म्हणजे त्याच्यात धागा एक आहे आणि मोती मात्र अनेक आहे. पण सगळ्या मोत्यांच्या माध्यमातून ज्या व्यक्तीच्या गळ्यात ते मोती टाकले त्याच्या असणाऱ्या गळ्यामध्ये जे काही अलंकारत्व प्राप्त होईल, शोभा प्राप्त होईल, ते असं म्हणता येईल का, ही थोडी शोभा ना या मान्याची आहे, दुसरी शोभा दुसऱ्या मान्याची आहे, असं नाही. सगळ्या असणाऱ्या मोत्यांची प्राप्त झालेली शोभा एकच आहे. एका ओळीचा पाड आहे, पाड म्हणजे योग्यता आहे, परंतु शोभे रूप होय एकची तेथ. पण त्यातून जे सौंदर्य प्रगट होतं की नाही, अलंकार मनुष्याला अलंकृत करतात, त्यालाच अलंकार म्हणतात. त्याचं म्हटलं आहे, ज्याचे कपडे चांगले असतात तो सभेला जिंकून घेतो बरं. म्हणून प्रत्येक सभेला नवीन कपडे घातले तरी काही हरकत नाही. जिता वस्त्रवता सभा, जो सभेत जातो ते असं म्हटलं आहे की कोण कोणाकोणाला जिंकून घेतोय, ते सुभाषित मला पूर्ण आता आठवत नाही. पण ज्याचे कपडे चांगले असतात, जिता वस्त्रवता सभा, ज्याचे वस्त्र चांगले आहे तो सभेला जिंकून घेतो. तसंच आहे, सौंदर्य प्राप्त होतं म्हणजे मनुष्याला अलंकृत करण्यासाठी कपडे महत्त्वाचे आहे, त्यामध्ये काही धातू महत्त्वाचे आहे आणि काही रत्न दागिने महत्त्वाचे आहे, त्याला म्हणतात अलंकार. पण हे कुणाला, ज्याचं योग्य व्यक्तिमत्व असेल त्याला ते अलंकार अलंकृत करतात. पण नाथ महाराज असं म्हणतात, कधी कधी अलंकाराचं दुर्दैव असतं की त्याला मूर्खाच्या अंगावर बसावं लागतं. पण तो मूर्ख मनुष्य असा असतो, अलंकाराचं अलंकारत्व त्याचा लोप करून आपला मूर्खपणाच प्रगट करतो, असं नाथ महाराजांनी म्हटलंय बरं. भागवतामध्ये म्हटलं आहे. म्हणजे अलंकार अलंकृत करतात, पण त्याला योग्य व्यक्ती असावा लागतो. मोती अनेक तयार केले, त्यातून एक पदरी हाराची गुंफण तयार झाली, पण सौंदर्य जे प्रकट होणार आहे ते एकच आहे. दुसरं उदाहरण, फुला फुलसरा लेख चढे, धृती दुजी अंगुळी न पडे, श्लोक अध्याय तेने पाडे, जाणावे हे. फुला आणि फुलसरा 2 शब्द आला. फुलं अनेक रंगाचे असतात आणि फुलसरा म्हणजे त्या फुलांची आपण माळा तयार केली. तर मग हे झेंडूचं, हे गुलाबाचं, हे याचा वास येत नाही असं एक फूल, असं फुलाला मोजता येतं. फुलसरा, झेंडूच्या फुलाची माळ, मोगऱ्याची फुलाची माळ, गुलाबाच्या फुलाची माळ. तर फुला लेख चढे, फुलसरा लेख चढे म्हणजे फुलंही मोजता येतात. लेख चढे वाक्प्रचार आहे, त्याचे लेखनी करता येते. फुलं मोजता येतात, फुलाची असणारी माळा ती पण मोजता येते. पण या फुलातून जो सुगंध प्राप्त होतो ना बघा, हा 1 नंबरचा सुगंध. हा दुसरा, ज्ञानोबा नाही, धृती म्हणजे सुगंध, फुलासाठी 1 नंबरचं फूल, हे 2 नंबरचं, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे फुलं मोजण्याकरता 1, 2 असे बोटं तरी आपण वरती करू शकतो. पण म्हणे मग सुगंध मोजा, धृती दुजी म्हणजे दुसरी, अंगुळी न पडे, अंगुळी म्हणजे अंगठा बोट, दुसरं बोटसुद्धा वरती येत नाही का. सगळ्या फुलातला सुगंध एकच आहे. सुगंधत्व या भावनेनं बरं. तुम्ही म्हणा नाही मोगऱ्याचा वेगळा आहे, ते नाही सांगायचं, सुगंध फक्त सांगायचा आहे. सुगंध सगळ्यामध्ये काय आहे, सुगंधत्व या अवच्छेदकाने एकच आहे. म्हणून धृती दुजी आंघोळी न पडे, किंवा दुसरा हे पाठ आहे आंगळी न पडे. आगळी वेगळी काही सुगंधाची गणना आहे अशी करता येत नाही. दुजी आंघोळी न पडे, दुसरं बोटच उभा करता येत नाही.
सुगंध एक आहे. तसं श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे. हे श्लोक आणि अध्याय त्या प्रमाणात आहे अशी त्याची गणना जाणावी. म्हणून जरी श्लोक अनेक असतील, अध्याय 18 असतील, प्रत्येक श्लोकामध्ये 4-4 चरणं असतील, परंतु त्यातला विषय मात्र एक आहे असं जाणावं. आणि काय विषय आहे? ज्ञानोबा पुढे सांगतात, 700 श्लोक अध्याय 18 लेख, परी देव बोलिले एक जे दुजे नाही. 700 म्हणजे 700, शते म्हणजे 100 आणि 700 म्हणजे 700. 700 श्लोक आहे संपूर्ण गीतेचे. बरं, 18 अध्यायांचे लेख, लेख म्हणजे गणना. अध्यायांची गणना केली तर संपूर्ण 18 अध्यायांची गणना आपल्याला करता येते. म्हणजे मग 18 जर अध्याय असतील आणि 700 श्लोक असतील तर कमीत कमी देवाने 18 विषय सांगितले असतील. नाही 18 तर कमीत कमी 700 महत्त्वाचे मुद्दे तरी सांगितले असतील. असं आहे का काही? नाही. त्यानंतर परी देव बोलिले एक जे दुजे नाही. इथे उपनिषदातलं वाक्य बरं एक, देव बोलिले, भगवान परमात्मा काय बोलले? एक जे दुजे नाही. जे दुजे नाही अद्वितीयम, आणि एक एकमेव अद्वितीयम एवढंच बोलले. एक पदातून एकम एव, दुजे नाही म्हणजे अद्वितीय. जिथे स्वगत सजातीय विजातीय भेद नाही ना, असं कोण आहे? ब्रह्म. म्हणून परमात्मा एकालाच बोलले, अनेकाला बोललेच नाही. काय बोलले? देव बोलिले एक जे दुजे नाही. ज्ञानोबाचं काय बोलणं खास आहे गोड, म्हणजे अगदी मोजून घ्यावं असं बोलणं आहे. एकच बोलले, पण एक कसं? जे दुजे नाही, ज्याला द्वैत नाही म्हणजे अद्वैत बोलले. किंवा याला नाही दुसरा जोडा गे ते सांगितलं. किंवा तिसरा एक अर्थ, एकच बोलले पण दोनाच्या सापेक्ष एक आहे असं नाही, निरपेक्ष एक बोलले. म्हणून ज्याला एक असं म्हणता येत नाही असा एका वाचून एकाचं स्पष्टीकरण केलं. बाबा सांगत असतात ते विदाऊट टू असं ते वन आहे. डॉक्टर बाबांची भाषा आहे, विदाऊट टू बट वन. म्हणजे ज्याला दुसरं कोणीच नाही, दोना वाचून एक आहे असं त्याला. मग त्याला इंग्रजीत अलोन असंही म्हणतात. बोलते एकटाच आहे, एकटाच. देव बोलिले एक जे तुझे नाही. वजन नाही बरं टाकायचं, थोडंफार मी शाळा शिकलोय म्हणून सांगतो. एक बोलिले जे तुझे नाही, एकमेव अद्वितीय ब्रह्माचं प्रतिपादन केलं. ज्ञानोबा म्हणतात जसं देव बोलले ना, आम्ही सुद्धा वेगळं नाही बोललो. आणि म्याही न सांडवणी ते सोयी ग्रंथ व्यक्ती केले आहे प्रस्तुत, तेने निर्वाही निरूपण ऐका. हा धागा आहे. आपल्याला जर ज्ञानेश्वरीचं अध्ययन करायचं असेल तर त्या अध्ययनाची पद्धतीने अनुभव इथं सांगतात. भगवान परमात्मा जसं बोलले तसं मी सुद्धा बोललो. खरं असं आहे, दोघं एकच आहेत. फक्त उपाधीचा संबंध आहे की नाही. ज्ञानोबा आहे देव शब्दाने भगवान श्रीकृष्ण घेतात आणि म्याही शब्दाने स्वतः ज्ञानदेव घेतात. म्हणजे एका देव आहे आणि दुसरा ज्ञानदेव आहे, या दोनच ओव्यामध्ये. म्याही मी देखील न सांडवणी ते सोये. सोये म्हणजे मार्ग. भगवान परमात्मा जे बोलले तो मार्ग न सांडता मी सुद्धा ग्रंथ व्यक्ती केली आहे. हे ज्ञानोबांची प्रतिज्ञा वाक्य आहे बरं. मी काय केलं जीवनामध्ये? ग्रंथ व्यक्ती. व्यक्ती म्हणजे काय? स्पष्टीकरण. आणि भगवंताने जे सांगितलं त्या ग्रंथाचं स्पष्टीकरणच मी केलं आहे. मी बाकी काही बोललेलो नाही. प्रस्तुत विषय राहू द्या. तेने निर्वाह निरूपण ऐका. आता हे गीतेचे व्याख्यान जे होणार आहे ते अशा पद्धतीनं स्पष्टीकरण ऐका. निर्वाहे म्हणजे पद्धती. या पद्धतीनं हे निरूपण श्रवण करा. इथे ज्ञानोबांची असणारी प्रतिज्ञा किंवा अवताराच्या कार्याचं प्रयोजन स्पष्ट होतं. भगवंताने एकच तत्व प्रतिपादन करून सांगितलं. मग तुम्ही असं म्हणाल की मग 18 अध्याय सांगितले का? तर यातला भाव असा आहे, अधिकारी भेदात. अधिकारी अनेक प्रकारचे आहे. त्यामुळे यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्यगात्मनी सासैव प्रक्रिया साध्विस्यात इथे आचार्य भाषितम. कोणत्या प्रक्रियेने कोणाला बोध प्राप्त होईल हे सांगता येत नाही. म्हणून अनेक प्रक्रिया शास्त्रात आल्या.
तसं कोणत्या अध्यायामध्ये कोणत्या साधकाचं काम होईल हे सांगता येत नाही, म्हणून 18 अध्याय आले. म्हणून परमात्म्याला एकच सांगायचं आहे की जे दुजे नाही. आणि ज्ञानोबा म्हणतात मी सुद्धा तोच मार्ग न सांडता ग्रंथाचं स्पष्टीकरण केलं आहे. याच सरणीप्रमाणे आपणही ग्रंथ श्रवण करा, निरूपण ऐका, पण ते पुढचं निरूपण आज नाही, ते उद्या ऐका. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.